तर तुम्ही बघू शकता, जर आपण आता सध्या काटेगल्ली परिसरात मध्ये मोठमोठे खड्डे पडलेले, परंतु आता आपण इथे वाहन चालकचे संवाद साधणार आहे. काय लागतं तुम्हाला? एवढे खड्डे पडले, हे बघ, गाड्यांचे पाटे तुटू राहिले. हे बघ, तुम्ही बघू शकता एवढे खड्डे. साहेब काय करणार आता? हे खड्डे पण नीट नाही होते, गाडी फसून जाते, गाडी काढायला कोणी येत नाही, मदत. तुम्ही किती दिवसापासून इथे रस्त्यावर चालता? मी 4 वर्षापासून या रोडनी येतो जातो साहेब. असाच रस्ता आहे का? असाच रस्ता आहे. थोडा थोडा बनवत्या, परत खड्डे होऊन जातात. कधी माती टाकली की महापालिकेने? माती पण नाही टाकत ते. हो का? नाही, हे बघ, हे गाड्यांचे पिना तुटले. आता 2 दिवसापासून तसंच फिरतोय. पाण्या पावसाचं काय करावं काही समजत नाही. धन्यवाद भाऊ. काय वाटतं तुम्हाला मामा? रस्त्याची condition? काय रस्ते काही या रस्त्यांचे आता एवढे हाल आहे, कसं जायचं तुम्ही सांगा. मोटरसायकलवर तर शक्यच नाही, मोठ्या गाड्यांचं तर नुकसानच नाही. अशा रस्ते असल्यावर काय होणार? हे सगळं महापालिकांना काय आव्हान आहे तुमचं? अहो, हे रस्ते केले पाहिजे. असं पब्लिकला त्रास आहे ना, हा झाला पाहिजे. असं बाकी काही नाही, पण हे पावसाळ्यात तर जास्त त्रास होतो. एखाद्या ड्युटीवर बिचारा मोटरसायकलीवर हे कपडे बिपडे सगळे घाण होऊन जातात. एवढाले खड्ड्यांमध्ये त्यांनी गाडी चालवायची का त्याचे कपडे सांभाळायचे? त्यांनी काय करायचं? बरोबर आहे. धन्यवाद महापालिकाला काय आव्हान आहे भाऊ तुझ्या? हे रस्त्याचे काम जे झाले, हे तर रस्ते बंद नीट तर केले पाहिजे यांनी. हे रस्ते पण काम होऊन किती दिवस झाले आता. रस्ते बनवून टाकले पाहिजे हे सगळे. हे होत नाही, काही नाही असं. रस्ता खूपच खराब झालाय बरं का. मला माहिती प्रशासन काहीतरी काम केलं पाहिजे याच्यावर. हा परिस्थिती होती काटेगल्ली परिसरातील. महापालिकाने फक्त माती आणि मुरुम टाकलेली होती, परंतु पावसामुळे माती पण निघून गेली आणि खडी पण निघून गेलेली आहे. आता आपण इथे स्थानिक नागरिकांची संवाद साधणार आहे, दुकानदारांची. काय 4 महिने झाले साधारण या रोडाचं काम झालेले आहे. गॅस लाईन, पाईपलाईन, चेंबर लाईन, टॉयलेट लाईन सर्व कामं पूर्ण होत असताना सुद्धा रोड देखील तयार झालेले आहे. वारंवार तक्रार देऊन नाक निष्कारांना नागरिकांना त्रास आहे. कृपया यांनी 3 वार्डातले नगरसेवकांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा. अन्य रस्ता दुरुस्ती करण्यासाठीचा विलंब होत असेल तर कृपया खड्डे तरी बुजवावे, ही त्यांनी दखल घ्यावी. कारण की या ठिकाणी आम्ही इथं राहतो, आमच्या इथं शॉप असल्यामुळे आमच्या समोर दुर्घटना होतात. त्या ठिकाणी आम्ही उचलतो आणि प्रत्येकाला आम्ही उचलल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करतो. त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला काही इतकाच वेळ नसतो का आम्ही त्यांची व्हिडिओ काढू. व्हिडिओ काढण्यापेक्षा आम्हाला जनतेला उचलणं महत्वाचं असतं. कृपया याची दखल लवकरात लवकर घ्यावी, याची सगळ्यांनी विनंती. खरं तर हा पोझिशन होती काटेगल्लीच्या रस्त्याची. आपल्या सोबत कॅमेरामॅन सुभान तोडके, अब्रार पिरजादे, नाशिक.